हॅलो स्टुडंट, आज आपण इथे सोशल फार्मसीचा एक इम्पॉर्टंट टॉपिक जो की युनिट नंबर 3 आहे पेस्ट्रीसाईड तो डिस्कस करणार आहोत. तर पेस्ट्रीसाईड आहे काय? जसं फार्मर शेतामध्ये जे कीटकनाशक यूज होते, ठीक आहे, किंवा मग बॅक्टेरियल फंगिसायडल जे यूज होते त्याला म्हणतो आपण पेस्ट्रीसाईड. Pesticide are the substances which used to kill the insect, fungi and bacteria and other things. तर जे फार्मर्स आहे शेतामध्ये जे फार्मर्स आहेत ते काय करतात, सबस्टन्सेस यूज करतात कशासाठी? टू किल द इन्सेक्ट, फंगल किंवा बॅक्टेरिया किंवा अदर थिंग्सला किल करायसाठी जे सबस्टन्स यूज करतात त्याला काय म्हणतो आपण? पेस्टिसाइड. देन अराउंड 2203 pesticide have been registered for use in the agriculture in India against variety of pest and disease. 203 पेस्टिसाइड जे आहे ते रजिस्टर्ड आहे कुठे? इन ॲग्रिकल्चर इन इंडिया. ठीक आहे. जसं व्हेरियस ड्रग किती इंडियामध्ये डिस्कवर्ड झाले किंवा इंडियन फार्माकोपियामध्ये किती ड्रग आहे, या सगळ्या गोष्टीची जशी इन्फॉर्मेशन असते तशीच ॲग्रिकल्चर इन इंडिया याच्यामध्ये पेस्ट्रीसाईड जे आहे किती प्रकारचे पेस्ट्रीसाईड्स आहेत ते रजिस्टर्ड होते. ठीक आहे. तर इंडियाच्या अकॉर्डिंग, ॲग्रिकल्चर इन इंडियाच्या अकॉर्डिंग 203 पेस्ट्रीसाईड हे रजिस्टर्ड आहे जे की किल करते पेस्टला किंवा डिसीजला किंवा इन्सेक्टला किल करण्यासाठी हेल्प करते. आलं लक्षात? देन द पेस्टिसाइड कॅन बी ब्रॉडली क्लासिफाईड इंटू इन्सेक्टिसाइड दॅट इज यूज अगेन्स्ट इन्सेक्ट पेस्ट, then herbicide for the killing and control of weeds and fungicides against the fungal disease and others. तर जसं पेस्टिसाइड्स आहे तर पेस्टिसाइड 3 याच्यात क्लासिफाईड केलेले आहे, ब्रॉडली 3 याच्यात क्लासिफाईड केलेलं आहे. फर्स्ट इन्सेक्टिसाइड. इन्सेक्टिसाइड असं जे जे इन्सेक्टला किल करते. आलं लक्षात? देन हर्बिसाइड्स म्हणजे जसे किल करते किंवा कंट्रोल करते वीड्स वगैरे, जसं अनवॉन्टेड हे आहे ना झाडं वगैरे, शेतामधले अनवॉन्टेड झाडं ते किल करायसाठी किंवा कंट्रोल करायसाठी विडीसाइड्स किंवा हर्बिसाइड्स मारतात. त्याच्यानंतर फंगिसाइड्स कशाला कंट्रोल करते किंवा कशाचं डिसीजला किल करते की जे अगेन्स्ट द फंगल डिसीज अँड अदर्स. आणि लक्षात? देन नेक्स्ट, अकॉर्डिंग टू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पेस्टिसाइड आर क्लासिफाईड ॲज पर द टॉक्झिसिटी. आता हे कोणत्या पेस्टला किल करते का, इन्सेक्टला किल करते का, कशाला किल करते त्याच्यानुसार क्लासिफिकेशन होतं. बरोबर आहे? हर्बिसाइड झालं, फंगिसाइड झालं किंवा मग इन्सेक्टिसाइड झालं, तरी त्याच्या अकॉर्डिंग कशावर काम करते, कशाला किल करते हे अकॉर्डिंग टू मेकॅनिझम होतं. आता अकॉर्डिंग टू टॉक्झिसिटी, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी काय केलेलं आहे? अकॉर्डिंग टू टॉक्झिसिटी किती तो पेस्टिसाइड टॉक्झिसिटी आहे, टॉक्झिसिटी क्रिएट करते बा इन ह्युमन बिईंगवर, तर ते त्याच्यानुसार क्लासिफाईड केलेलं आहे. नेक्स्ट पाहूया आपण काय आहे. इन दिस क्लासिफिकेशन इन्क्लूड क्लास 1A. क्लास 1 इन WHO अकॉर्डिंग क्लास 1A काय? एक्स्ट्रीमली हजार्डस, डिनोटेड ॲज अ रेड. आता ज्या पेस्टिसाइडवर एक्स्ट्रीमली हजार्डस ते जर रेड याने सिम्बॉल जर डिनोटेड असेल तर त्याला काय म्हणून आपण? क्लास 1A मध्ये आहे बा. ठीक आहे. देन क्लास 1B हायली हजार्डस, सिम्बॉल बाय द येल्लो ट्रायंगल. ठीक आहे. तर हायली हजार्डस सिम्बॉल कशाने डिनोट करू आपण? येल्लो ट्रायंगलने. आता ज्या पेस्टिसाइडवर, ज्या इन्सेक्टिसाइडर्सवर आपण येल्लो ट्रायंगल किंवा रेड मार्क दिसतो तर ते काय समजायचं की हायली हजार्डस आहे किंवा एक्स्ट्रीमली हजार्डस आहे. क्लास 1A मध्ये किंवा क्लास 1B मध्ये येते. देन क्लास 2 मॉडरेटली हजार्डस मार्क बाय द ब्ल्यू ट्रायंगल्स. ठीक आहे. तर मॉडरेटली हजार्डस आहे क्लास 2 आणि ब्ल्यू ट्रायंगलनी डिनोट करते. देन क्लास 3 नोन ॲज अ सायलेंटली हजार्डस. तर क्लास 3 जो आहे ते सायलेंटली हजार्डस आहे. इट इज टू बी नोटेड हिअर दॅट 2/3 ऑफ द पेस्टिसाइड consumed here fall under the WHO class 1 and class 2 pesticide. तर अकॉर्डिंग टू नोटिसेबल, WHOने काही नोटीस केलं, 2/3 ऑफ द पेस्टिसाइड, 2/3 पेस्टिसाइड जे आहे ते कोणत्या क्लासमध्ये? ते क्लास 1मध्ये आणि क्लास 2मध्ये, म्हणजे एक्स्ट्रीमली हजार्डस टू मॉडरेटली हजार्डस. म्हणजे क्लास 3मध्ये जे सायलेंटली हजार्डस आहे हे खूप रेअरली पेस्टिसाइड्स येतात. ठीक आहे. किंवा जे पेस्टिसाइड्स येतात ते एक्स्ट्रीमली हजार्डस किंवा मग हायली हजार्डस असते.
ठीक आहे, जे त्याच्यामध्ये सिम्बॉल्स ॲज अ रेड किंवा मग ब्ल्यू ट्रायंगल्स किंवा मग येल्लो ट्रायंगल्सनी डिनोट केले जातात. देन नेक्स्ट काय आहे, एक्झाम्पल्स आहे पेस्टिसाइड्सचे. पेस्टिसाइड्सचे एक्झाम्पल DDT, पायरथायॉन, क्लोरडॅन, ठीक आहे, कार्बामेट्स, थायोकार्बामेट्स, ऑर्गॅनोफॉस्फेट किंवा थायाझिन, त्याच्यामधले एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. देन नेक्स्ट काय आहे की इल इफेक्ट ऑफ पेस्टिसाइड्स. काय आहे इल इफेक्ट ऑफ पेस्टिसाइड्स? तर फॉलोइंग आर द इल इफेक्ट ऑफ द पेस्टिसाइड. स्किन इरिटेशन्स होईल, ठीक आहे, जर ते पेस्टिसाइड आपल्या हाताला वगैरे लागलं तर इरिटेशन वगैरे कॉज होईल, रॅशेस वगैरे येणार किंवा रेडनेस वगैरे होईल. देन स्वेलिंगमध्ये किंवा मग इन्हेलेशनमध्ये गेलं तर नॉशिया, मळमळसारखं वाटणार. देन मळमळसारखं वाटणार, त्याच्यानंतर वॉमिटिंग, ठीक आहे, वॉमिटिंग म्हणजे उलट्यासारखं वाटणार, ठीक आहे, नॉशिया, वॉमिटिंग, लिव्हर डॅमेज, ठीक आहे. जास्त जर याच्यात गेलं लिव्हरमध्ये किंवा इन्हेलेशनमध्ये जर गेलं तर लिव्हर डॅमेज वगैरे कॉज होण्याचे चान्सेस राहील. देन रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स पण कॉज होईल किंवा कॅन्सर अँड ऑर्गन फेल्युअर. तर लास्टमध्ये काय होऊ शकते, ऑर्गन फेल्युअर वगैरे कॉज होऊ शकते. तर इल इफेक्ट ऑफ पेस्टिसाइड, तर हा होता ओव्हरऑल टॉपिक की काय आहे पेस्टिसाइड. पेस्टिसाइड असं सबस्टन्स आहे जे की फार्मर्स जे आहे ते यूज करतात कशासाठी, टू किल द बॅक्टेरिया, टू किल द फंगस, टू किल द इन्सेक्टला किल करायसाठी, फंगसला किल करायसाठी, बॅक्टेरियाला किल करायसाठी काय करतात, यूज करतात. देन अकॉर्डिंग टू द त्याचे यूज कुठे कुठे आहे, जसं इन्सेक्टला किल करत असेल तर इन्सेक्टिसाइड्स, आलं लक्षात. देन फंगसला यूज करत असेल तर फंगिसाइड्स. देन हर्बिसाइड्सला किंवा विड्सला किल करत असेल तर विडीसाइड्स. देन अकॉर्डिंग टू WHO अकॉर्डिंग त्याचे क्लास 1A, क्लास 1B, क्लास 2 अँड क्लास 3 हे त्याचे क्लासिफिकेशन दिलेले आहे अकॉर्डिंग टू हजार्डस, म्हणजे ते किती हार्मफुल आहे आपल्या बॉडीसाठी, ठीक आहे. तर अकॉर्डिंग टू सायंटिफिकने जसं इव्हिडन्स केला की 2/3 ऑफ द जे हे आहे पेस्टिसाइड्स आहे ते क्लास 1 आणि क्लास 2मध्येच येतात, म्हणजे एक्स्ट्रीमली हजार्डस टू द मॉडरेटली हजार्डस. सायलेंटली हजार्डस जे आहे ते येत नाही जास्त करून, ठीक आहे. ते अकॉर्डिंग टू त्याचा ब्ल्यू ट्रायंगल किंवा रेड ट्रायंगल जो आहे त्यांनी ते डिनोट करतात. देन त्याच्यानंतर एक्झाम्पल्स काय आहे पेस्टिसाइडचे, DDT, पायरथायॉन वगैरे ते राहतात. देन इल इफेक्ट ऑफ पेस्टिसाइड की स्किन इरिटेशन होईल, नॉशिया, वॉमिटिंग, लिव्हर डॅमेज वगैरे, आणि रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स, कॅन्सर अँड ऑर्गन फेल्युअर. हे ओव्हरऑल टॉपिकचं होतं. आय होप अंडरस्टँड यू गाईज. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.